मित्र हो, सत्तेसाठी हवरेपणा करीत भारतीय जनता पक्षानं दुसऱ्या पक्षातले लोक फोडले आणि आपल्या पक्षामध्ये भरती केली. शिंदे गटानं सुद्धा तेच केलं. सगळ्याच राजकीय पक्षामध्ये गेल्या काही दिवसापासून याच सगळ्या हालचाली घडामोडी दिसत होत्या. दुसऱ्या पक्षातले लोक फोडायचे, आपल्या पक्षामध्ये आणायचे. एकीकडं पक्षात येणारे हे जे लोक पाहून या नेते मंडळींना मोठ्या गुदगुल्या होत होत्या, पण त्याच वेळी दुसरीकडं पक्षाचे निष्ठावंत अक्षरशः गुदमरून जात होते. राज्यामध्ये अनेक ठिकाणी निष्ठावंतांना डावलून या ओपऱ्यांना उमेदवारी सुद्धा दिली गेली. त्याचे अभूतपूर्व पडसाद आता राजकारणामध्ये उमटल्याचं दिसलं. वर्षानुवर्ष आम्ही पक्षाची निष्ठा जपली, आज न उद्या पक्ष आपल्याला उमेदवारी देईल या आशेवर आम्ही काम करीत राहिलो आणि ऐनवेळी पक्षानं आपल्या निष्ठेला डावलून या उपऱ्यांना उमेदवारी दिली. अशा प्रकारचा एक आकांत राज्यात अनेक ठिकाणी दिसून आला. सांगलीमध्ये तर बघा, भाजपच्या एका महिला कार्यकर्त्यानं रक्तानं पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं. कोल्हापुरात भाजपच्या सरचिटणीस धनश्री तोडकर त्यांनी तर थेट आत्मदहनाचा इशारा देऊन टाकला. ऐन वेळेला पक्षाचं काम आपण अत्यंत निष्ठेनं केलं, आज माझी आर्थिक परिस्थिती नाही म्हणून पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळत नाही, असा आकांत सुद्धा त्यांनी केला. सोलापुरात सुद्धा अशाच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आक्रोश केलेला आहे. आपल्यावर अशा प्रकारे अन्याय झालेला आहे, त्यामुळे पक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन आपण अंगावर पेट्रोल ओतून घेऊ आणि तिथंच आपण आपलं आयुष्य संपवू असं म्हणत या निष्ठावंत कार्यकर्ते अक्षरशः धाय मोकलून रडले. आकांत, रडारड, आक्रोश. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सुद्धा अशाच प्रकारचं एक चित्र दिसलं. उमेदवारी मिळाली नाही तर म्हणून हातात फोटो घेऊन मातोश्रीच्या बाहेर या ठिया मांडून बसली. हे हात जोडत अत्यंत भावुक होऊन ते उमेदवारीची मागणी करताना दिसली. ही फक्त बघा काही प्रातिनिधिक उदाहरणं सांगितली. महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं सगळीकडे निष्ठावंतांना आक्रोश, आकांत आणि रडारड पाहायला मिळाली. उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी ऐनवेळी इकडून तिकडे उड्या मारल्या. उमेदवारी देतो म्हणून राजकीय पक्षांनी सुद्धा अनेकांना अगदी अखेरच्या क्षणी आपल्या पक्षामध्ये घेतलं. आता पुढे झाली फजिती. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये असे पक्षप्रवेश जरा जास्त झालेले आहेत. हे पक्षप्रवेश देताना पक्षानं निष्ठावंतांचा थोडासा सुद्धा विचार केला नाही. उपरे येत राहिले आणि निष्ठावंत बाजूला पडत गेले. अनेक निष्ठावंतांनी पक्षाची निष्ठा राखत वर्षानुवर्ष काम केलेलं आहे. भविष्यात आपल्याला पक्षाची उमेदवारी मिळेल कधीतरी आशेवर हे निष्ठावंत होते. ऐनवेळी मात्र पक्षानं उपरे गोळा केले, त्यांनाच उमेदवारी दिली आणि निष्ठावंत मंडळी मात्र उघड्या डोळ्यांनी हे फक्त पाहत राहिली. यालाच तर म्हणतात पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मणिहार. हे निष्ठावंत मंडळी अक्षरशः धाय मोकलून रडताना दिसत होती. त्यांच्या काळजाला लागलेली आग अशी सहजासहजी विझून नाही जाणार. ती नक्की कोणाची तरी राख सुद्धा करताना दिसेल. राजकीय पक्ष फक्त सत्ता डोळ्यासमोर ठेवतात. ज्या निष्ठावंतावर पक्ष उभा असतो त्याला यावेळी अक्षरशः पायाखाली तुडवलं गेलं. राजकीय पक्षांनी जरी हे संधी साधूपणाचं काम केलेलं असलं तरी बड्या बड्या राजकीय पक्षांना सुद्धा याची किंमत मात्र नक्की मोजावी लागेल. महापालिका निवडणुकीच्या निकालात सुद्धा याचं प्रतिबिंब नक्की दिसेल. ज्या पक्षामध्ये निष्ठावंतांना किंमत नसते ना, त्या पक्षाचं भवितव्य नक्कीच धोक्यात येत असतं. पाहूया आता महापालिकेच्या निकालात याचे कसे पडसाद उमटतात ते. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.